आरोहीच्या मम्मीनी ना आज आम्हाला दोघांना ना जेवायला बोलवले. आरोहीची मम्मी म्हणे लवकर या म्हणे, मी तुमच्यासाठी बनवून ठेवली म्हणे बिर्याणी, अजून काहीच नाही बनवलं. आणि आरोहीकडे बघा ना किती सारे मेडल पण आहे. कोण माहितीये का आरोहीची मम्मी? आधीचा नाही आता काढलंय, खोटं नका बोलू. जे कोणाला माहित नव्हतं की आरोही एवढं स्पोर्ट्स वगैरे खेळते म्हणून ती सारे आर्टिकल पण आलेले, न्यूज आर्टिकल तिचे. हे बघा, डोळे अशी करायची, मान अशी करायची, मग मी तुला दाखवते. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आम्ही सकाळी सकाळी उठलो आणि हे दाताची जी अरेंजमेंट होती ना ती करायची. आज अपॉइंटमेंट होती तर आम्ही हॉस्पिटलला गेलो, अरेंजमेंट वगैरे करून आलो. आणि आरोहीने मी सारखं दाताची क्लिप तोडून ठेवत असते, तिची आतली जी क्लिप आहे ती तुटली होती, ती पण बसून आणली. तिने मला जातानाच वॉर्निंग दिली, तिथे गेल्यावर दांगडा करू नको की तोडून टाकते. कुठे गेली काय नाही. आरोही इकडे तू जाताना मला किती वॉर्निंग दिली की तिथे गेल्यावर मला ओरडू नको बरं का, तिथे गेल्यावर म्हणू नको की तोडूनच टाकती. लय फॉर्म मारतो ही. नीट एक गोष्ट नीट नाही ठेवत, तोडून टाकते. डॉक्टर समज मग त्याला पहिलेच म्हणलं होतं जर तू शांत बसशील तरच येईल, नाही तर जाऊ दे, तुटला तर तुटला. कारण ती काय करते ते खरंच तोडून ठेवते. तू मला काय हौस आली, पण माझी नाही तुटली एकदा. पण ती काय करते का दातावर दात पॅक करून ठेवली. अशी कशा पॅक करून ठेवायची, सिंपल असे नॉर्मल ठेवायचं. तोंड आहे ना रात्री झोपताना पण फिट्ट बंद नाही करायचं, थोडस असं गॅप ठेवायचं तोंडामध्ये. आता ते झोपल्यावर लक्ष दातामध्ये बेसिकली तोंडामध्ये नाही, तोंड तर बंद ठेवायचं पण दातामध्ये थोडस गॅप ठेवायचं. लक्ष राहतं ते झोपल्यावर की उघडाय कशी झोपते, कधी कधी असं चपट तोंड झालं असं झोपती. मम्मी बघा कशी हसतीये, खरंच तशीच झोपते. का मारलं आणि मला झोपेत मारतो बर का सण. झोपेत का मारतो विचार तिला. ती रात्री काय झालं सीन सांगतो तुम्हाला. ती रात्री रडत होती किती वेळपर्यंत झोपेत, मला काय माहिती. मग मी तिला उठवलं, काय आलं मग मी वॉशरूमला जाऊन येते. नाही म्हटलं जाऊ वॉशरूमला. मग ती वॉशरूमला गेली ना तर मग माझ्याकडे बघत राहे. लाईट लावला तिने, सगळे लाईट लावून दिले. माझ्याकडे बघत राहे. मला झोप काय राहिली. मग आली ना परत रडायला. ऐक ना, नाही ना मग आली परत रडायला लागली. मग म्हणे भूत मी आज कान फिटायला म्हणलं काय भूत आहे. मग मला तिने सकाळी स्टोरी सांगितली की तिला ना स्वप्न पडलं. नाही रात्रीच सांगत होती झोपेत मला की एक बाहुली आणली तू बाहेरून विकत, आणि मग ती ना बोलायला लागली. स्कूबी माझ्याजवळ येऊन रडत होती. काय म्हणत होती, काय झालं होतं सांग बरं का. स्कूबी रडत होती म्हणे माझ्याजवळ. मला आठवत काय झालं होतं स्वप्न. रडत होती अशी, ओरिजिनल रडत होती डायरेक्ट स्वप्नात अशी. नाही रडत होती ओरिजिनल, एकदम ओरिजिनल. तर आता ना मस्तपैकी जेवण झालंय. आरोहीने एक नंबर अंडा भुर्जी केली होती. प्राऊड ऑफ यू. थँक्यू. पाणी तिच्या भाजीतच गेलं, काय होत नाही, चालतं. आणि आता आहे ना मी युट्यूबवर मस्तपैकी मूवी लावलेला आहे मॅस्ट्रो म्हणून. हे बघा. आणि संकेतला म्हटलं मूवी बघू म्हटलं तर संकेत बघा कानात हेडफोन टाकून बसलेला आहे आणि परत म्हणतो तू चिडवतो मला. तिकडे बघ ना, पण सोबत मूवी बघू ना सगळे. अरे बघ ना, स्टोरी लय भारी आहे. एजंट वाली मूवी आवडते मला. काय एजंट म्हणजे ते स्पाय असतात जे समजा. लेजंड म्हणायचंय तुला? लेजंड म्हणायचंय? नाही एजंटच म्हणायचंय त्याला. तर काही आम्ही पिक्चर वगैरे बघितलेला आहे आणि संकेतने काही पिक्चर बघितला नाही. संकेतने नुसता मोबाईल खेळला आणि मी बोलणार म्हणून पळून गेला. बदनाम करू नको. खरं सांग, तू पिक्चर बघितला का? पिक्चर बघितलं मी माझा. कोणता? मोबाईल मध्ये. असं इथं जवळ धरून. पण तुला माहिती नाही का, कारण कमी ऐकायला येतं तरी मी तू हेडफोन काऊन घालतो ते सांग. बोलत जाऊ नको एवढं. बरं सांग. इकडे गेलो पळून. एवढं मोबाईल खेळतं. अरे पिक्चर भारी होता की नाही. आळस देते तुला ना. आज ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा होता, नाही भरला. तुला बँक अकाउंट चेंज करायचंय ना. तू कोण येडावाकडं होतो रे. आवड तू पण तू रे तू अंघोळ कर, चल 3 वाजले. हर्षद स्कूबी बघ ना कशी झोपलीये. आळस देते. तू पण झोपून राहा तिच्या बाजूला. झोप. हर्षद पण आता स्कूबीच्या बाजूला झोपलाय. तिच्यासारखीच ऍक्टिंग करतोय. इकडनं कव्हर पण केलंय ना, त्याच्यामुळे तिला घरासारखंच वाटतंय इथं. स्कूबू डुबू. आणि आरोही ना या ठिकाणी आता माझे कपडे वगैरे बघा ना कसे पडलेले आहेत, ते पूर्णपणे आवरतीये. उठ ग, आवर म्हशे उठ. काय टांगून ठेवतोस कपडे रोज 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 रोज? किती आवरत जाऊ रे, याच्यातच अर्धा दिवस जातो माझा. मग गेलं पाहिजे, आवरलं पाहिजे, तू केलं पाहिजे. सगळं घर आवरलं. थांबता. आता मी ना इतके दमले माहिती का. आताच मी वरती जाऊन आहे ना ते घेऊन आले. ते इतका दम लागलेला मला. आणि आज इतकी गरमी होती ना तर मी त्याला काय बोलली, फक्त 5 मिनिट फॅन राहू दे आणि बसू दे म्हणलं 5 मिनिट.
तो मुद्दाम फॅन बंद करून टाकला. तर आम्ही दोघांनी मिळून सगळं शांत घर बस, आवरलं. काहीच नाही आवडलं. त्याचे शर्ट काय केले माहितीये का, फक्त असे जे घड्या घातलेले शर्ट होते ना ते असे उकलून बघितले, हा याला प्रेसला टाकायचे, हा याला नाही करायचे, बस एवढंच केलं त्यांनी. तर आम्ही दोघांनी मिळून घर शांत आवरलं. बस, शांत बस. दोघांनी बिलकुल बोलायचं. बरं ठीक आहे. आरोहीने सगळं घर आवरलेलं आहे. आरोहीच्या मम्मीने ना आज आम्हाला दोघांना आहे ना जेवायला बोलवलेलं आहे. त्यांनी ना आज आमच्या दोघांसाठी मस्तपैकी चिकन बिर्याणी केली आहे. तर माझी अशी प्लॅनिंग होती कार नेऊ म्हटलं, बट आपण बाईकवर जायचं का? जैसी आपकी मर्जी. सांग ना, नको ऍक्टिंग करू, खरं खरं सांग. मी जर बाईक बोलले ना तर तो म्हणाल नाही नाही कारनेच जाऊ. मी जर कार बोलली ना तर मोठी गाडी कुठे न्यायची, तिकडं जाऊ दे आपण बाईकच नेऊ. त्याच्यापेक्षा तुम्हीच ठरवा आणि मला सांगा कशावर जायचंय. आरोहीला ना सध्या एक्साइटमेंट आहे, त्याच्यामुळे ती उत्तर नाही देऊ शकत आहे. तर तू आवर, मी पण आवरतो. ठिकाणी ना माझं आवरलेलं आहे, आरोहीचं आवरायला ना खूप जास्त वेळ लागणार आहे. तोपर्यंत माझी मस्तपैकी एक झोप पण होऊन जाईल. तर या ठिकाणी ना आरोहीचं पण आवरलेलं आहे, तिने ना आवरायला भरपूर वेळ लावलेला आहे. आणि आम्ही ना मोठी गाडीने नेते मस्तपैकी बाईकवर जाऊ, आरोही, मी, हर्षद. तर काही मी ना मस्तपैकी बाईक पण पुसून घेतलेली आहे. तसं तर पुसायची गरज नव्हती, ती ऑलरेडी खूप स्वच्छ होती. तरी पण थोडी थोडी धूळ होती, ती पण क्लीन करून घेतली. तर काहीच मी ना हेल्मेट पण पुसून घेतलेलं आहे. हेल्मेटचे जे हे समोरचं होतं ना हेच जास्त खराब झालं होतं. आणि आरोही ते का बरं पळताय तिकडे, काय प्लॅन चालू आहे त्यांचं काय माहिती. काय प्लॅनिंग चालू आहे? गॉगल राहिले का? ग्रीन वाला ट्रान्सपरंट. आरोही बघा ना किती पॅक झालेली आहे. केस सगळे खराब होऊन जातं ना त्याच्यामुळं. तिचे ना हेअर्स खराब होते म्हणून तिने पॅक तयार झाली ती. तर या ठिकाणी हेल्मेट वगैरे घालून आता मी पण रेडी झालेलो आहे. आरोहीचं पण आवरलेलं आहे आणि हर्षदचं पण आवरलेलं आहे. हर्षद तू तोंड पण बांधायला काही घेतलं नाही ना, चष्मा घेतला, काहीच नाही, सगळी धूळ तोंडावर बसल. तुला ताप पण आलेला आहे ना, तू काय कर रुमाल घेऊन टाक. मम्मी बाय, आम्ही बाईक घेऊन चाललो. नको मोठी बरी बाईकच. आरोही बघा ना हर्षदला रुमाल वगैरे बांधून देते, कारण गाडीवर जाताना आहे ना, म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने जातो ना तिथं थंडी हवा खूप लागते आणि मग कानात थंडी हवा जाऊ शकते. आणि मेन म्हणजे हर्षदला बरं पण नाही आहे आणि हर्षदची एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे हर्षदची केअर घेणं खूप जास्त गरजेची आहे. नाही तर मग आपको तो पत्ता आहे उसको तो बहाना ही चाहिए छुट्टी का. तर आरोहीची मम्मी ते ना वाळूज म्हणून एक एरिया आहे तिकडे राहता आणि आरोही पण पहिले आहे ना तिकडेच राहत होती, बट आरोही आता इकडे राहते आपल्या घरी. त्याचं रिझन असं आहे की व्हिडिओ वगैरे काढावं लागते ना आम्हाला, मग आरोहीला असं डेलीचं अपडाऊन करावं लागायचं. पहिले आरोही करत होती माहिती का. किती आरोही किती किलोमीटर येतं तुमचं घर? 18 ते 20 किलोमीटर. 18 की 20 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्या घरापासून जेवढं आपलं फुलंब्रीचं शॉप आहे तेवढंच आरोहीचं घर इकडे दूर होतं. एवढं आरोही रोजचं अपडाऊन करत होती. पहिले आम्ही सुरुवातीला व्हिडिओ काढत होतो, बट एवढं डेलीचं पॉसिबल नाही ना तिला अपडाऊन, त्याच्यामुळे ती इकडेच राहते. तर काही फायनली आता आरोहीच्या घरी आलोय. चला आरोहीची मम्मी काय करते बघू. झाला की नाही स्वयंपाक काय माहिती, झाला की नाही बुड्डी स्वयंपाक? अरे तुम्ही तर आम्हाला उपाशीच ठेवायचे मागे, त्यांचं आताशी कापणं कुपणं चालू आहे. वाट बघत होती मी, मदत करशील म्हणून. मदत करशील म्हणून, खायला मदत करत नाही. तुम्ही धोका दिला आम्हाला. नाही रे, धोका कशाला, आपण एवढ्या लवकर जेवतच नाही ना. बट मी जेवण करतो ना, मी सकाळचं जेवलो नाही. तुम्ही काय म्हणे इकडे आल्यावर जेवण करायचंय. कांदा खातो तर आरोहीची मम्मी म्हणे लवकर या म्हणे, मी तुमच्यासाठी बनवून ठेवली म्हणे बिर्याणी, अजून काहीच नाही बनवलं. नाही, कांदा खा ना मग. कांदा नाही खात मी, लवकर बिर्याणी बनवा. लगेच होईल. हा 15 जणांचा स्वयंपाक करा. 15 जणांचा लागणार आहे का? हा 15 जणांचा स्वयंपाक लागणार आहे. किती तुझे तिथं छोटे छोटे फॅन आले. कोणता मोठा? तो तर माझ्या हाईटच्या वर जाय नाही म्हणे मोठा आहे. भेटायचं. हा काय आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे का रे? आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे का? अरे तुझ्या लहानपणीचे मित्र आहे वाटतं, ते मोठेच झाले नाही वाटतं. मोठेच झाले नाही का? बरी आहे, कोण आहे? अनुष्का आहे. अनुष्का आहे का? हे जे नाही आरोहीचे लहानपणीचे मित्र आहे जे मोठेच झाले नाही. छोटेच राहिले. आरोही एकटी मोठी झाली. तुमचा मित्र कुठे गेला? येशू सुला गेला वाटतं है ना. आरोहीला म्हटलं तुझ्या काही लहानपणीचे फोटो असतील, काही आठवणी असेल तर ते दाखव. तर आरोही आता तेच शोधते, भेटते की नाही काय माहिती तिला. भेटताय का काय तुला अल्बम वगैरे काही? पप्पांनी ठेवलेले तर ते बघायला लागल कुठे ठेवले आता. तिला काहीच माहित नाही, सगळं विसरून गेली तू. माहिती मला. ये बुड्डी की याददाश्त आहे. कुठे हो फोटो? ते डब्यात आहे. अगं पिठाच्या डब्यात बघा बरं का, असतो मला माहिती. पिठाच्या डब्यात बघा, नाही तर मिठाच्या डब्यात. तर आरोहीकडे ना काही आर्टिकल आहे. आरोही पहिले काय खेळत होती ते धनुष्य बाणाचं काय म्हणतात त्याला? नाही हे जुदो आहे. जुदोचे आहे का? आणि आर्चरीचे नाही काही? आर्चरीचे हे बघ, हे आर्चरीचं आहे. हे बघा आरोहीचा ना पेपर मध्ये फोटो आलेला इथं. तिरंदाजी स्पर्धेत बजाजनगर खेळाडूंनी राखले वर्चस्व. हे बघा आरोही कुठे दाखवू का मी तुम्हाला? ही व्हाईट वाली जी आहे ना, ही मधली ही आरोही आहे. बरोबर का ग? हा बरोबर ओळखलं ना? बरोबर. हे बघ हा याच्यात थांबी शोधतो.
आम्ही शोधतो जुदो स्पर्धेत. हा हे बघा इथं नाव आहे आरोहीचं, फाल्गुनी यांना सुवर्ण. कुठे आहे आरोही याच्यात? मी शोधू शकतो, वेट. रुक नाही सापडलं. हे बघ, ही इथं आहे, तू ही इथं आहे. हा. बरोबर आहे ना? अगं, मी तुला कसं पण ओळखू शकतो. हे बघा ही आरोही, ही हा सेमच पेपर आहे. हा का? हे घेऊन टाक ना, आपण याला लॅमिनेट करून फाईल मध्ये जोडू ना. याच्यात नाही फोटो. हा याच्यात पण आहे का तू? हा त्यात पण आहे. यात कुठे आरोही बघणं पडेल. बाप, याच्यात तर लय मोठी गँग आहे. आम्ही शोधतो, तरी पण शोधू शकतो मी. ही तर आरोही, बरोबर का ग? हे बघ, कुठे? हा बरोबर. आम्ही सगळं ओळखू शकतो. अरे पहिले चित्र आहे ना, पेपर सर्व इकडे तिकडे पडले. काही म्हणजे बघा, आरोही पहिले ना स्पोर्ट्स प्रॉपर खेळत होती, बट आता तिने सगळं सोडून दिलं. माझं येणं लागलंय. माटे झाली मी आता तुझ्यामुळे. माटे झाली मी. माठी झाली. तुला कोणी सांगितलं तर खेळ ते सोडायला? माठी झाली माठी. तिला आवड राहिली नाही. तिला फक्त आता व्हिडिओची जास्त आवड राहिली आहे. तर आरोहीला एक मोठं आर्टिकल सापडलंय. आरोहीचा मोठा फोटो आहे त्याच्यात. हे बघा, धनुर्विद्या. धनुर्विद्या म्हणजे तेच ना, धनुष्यबाणाचं. हे बघा इथं आरोही आहे. ही दिसली का? भारी यार आरोही तुझं. हा बापरे, म्हणजे कोणाला माहित नव्हतं की आरोही एवढं स्पोर्ट्स वगैरे खेळते म्हणून. आणि किती सारे आर्टिकल पण आलेले, न्यूज आर्टिकल तिचे. हे बघा, सगळ्या पेपरमध्ये आरोहीचे फोटोज वगैरे आलेले. आरोही पहिले जेव्हा लहान होती ना, तेव्हा स्पोर्ट्समध्ये चांगली खेळत होती. म्हणजे काय काय खेळायची? जुदो, धनुर्विद्या, कराटे. हा, आता काही नाही. आता तिला फक्त व्हिडिओची आवड राहिली, ब्लॉगची. सगळं स्पोर्ट्स सोडून दिलं. आणि फिटनेस कुठे आहे तुझं? एवढं स्पोर्ट्स खेळतीन, कमजोर हड्डी कसं काय? इतकं खाऊन कुठे जातंय? एकदम मस्त असं किती पण खाल्लं तरी असं फुगत नाही ना मी. आता त्याला नाही फिटनेस म्हणत, कमजोरी. कमजोरी नाहीये. पालीला घाबरती. हा मग ते आता तिथं थोडी सांगितलंय मला पालीला नाही घाबरायचं. हा मग स्पोर्ट्समॅन म्हणजे थोडं फिट पाहिजे ना. पालीला नाही घाबरलं पाहिजे, झुरळाला नाही घाबरलं पाहिजे. माझं साहजिक आहे. एव्हरीथिंग इज टेम्पररी. पालीला घाबरणं परमनंट. आणि आरोहीकडे बघा ना, किती सारे मेडल पण आहे. ब्लॅक बेल्ट आहे मला कराटे मध्ये. आपण येल्लो कलरचा आहे ना. पण हे बघ, एक 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 केलं ना. पहिला हा असतो ब्लॅक आहे का? नाही ना. मग पहिले हा असतो येल्लो असतो, त्याच्यानंतर ऑरेंज असतो, त्याच्यानंतर ग्रीन असतो, ब्ल्यू असतो, आणि त्याच्यानंतर ब्राऊन, ब्लॅक. बापरे, आरोहीकडे कराटेचे बेल्ट बघा, हे मेडल बघा, एवढे आर्टिकल. ब्लॅक बेल्ट. घाबरून राहायचं काय? चिपरे, घाबरून राहायचं. पालच सोडून अंगावर. पालच सोडून तुझ्या अंगावर. सोडल तुझ्या अंगावर. आरोहीच्या आहे ना भरपूर साऱ्या आठवणी ताज्या झाल्या असतील आता. हो ना ग? यस. लय भारी, लय मजा यायची. कॉम्पिटिशनला पण आम्ही जायचो ना, तेव्हा खूप मजा यायची. पण भीती पण राहायची की म्हणजे काय होईल काय नाही. लय भीती वाटते माहिती का तुला? असं इथून घरून जाताना लय भीती वाटते की मला नव्हतं माहिती तू एवढी ऑलराऊंडर म्हणून. प्राऊड ऑफ यू, प्राऊड ऑफ यू. तर हा आहे ना आरोहीचा भाऊ आहे. तुझं नाव काय रे? येशू भूपेंद्र चौधरी. येशू भूपेंद्र चौधरी. आणि हिचं नाव काय आहे? आरोही भूपेंद्र चौधरी. हो का? आणि याचं नाव? हा मित्र आहे तुझा? लय बडबड करतो तो तर. आरोही ना तिचे सर्टिफिकेशन वगैरे पण दाखवतीये. तिचं हे सगळ्यात पहिलं सर्टिफिकेशन आहे, म्हणजे जन्मपत्र आहे तिचं कॅम्पस क्लबचं. एक मिनिट असं कर. आणि हे आरोहीचे पप्पा कुठे गेले ते? बाहेर. हे ब्लॅक बेल्टचं सर्टिफिकेट आहे. ओके, म्हणजे या बेल्टचं. हे कशाचं आहे? हे ब्राऊन बेल्टचं आहे. हे ब्राऊन बेल्टचं आहे. हा, ब्राऊन आहे का? ओके. आणि हे काय रे? हे लिंबू चमच्याचं आहे. कितवीत होते तेव्हा मी? दुसरा नंबर आलता वो. द्वितीय क्रमांक आहे का? मी कितवीत होते मग तेव्हा? कितवीत तरी असं 7वीत होती. 7वी मध्ये. हा, ग्रीन बेल्टचं सर्टिफिकेट आहे. ग्रीन नाहीये. ग्रीन आहे ना? ग्रीन बेल्ट नाही इकडे. बेल्ट नाहीये कारण की मी ना तेव्हा जाऊ नव्हते शकले. मी आजारी होते ना, त्याच्यामुळे ग्रीन बेल्ट आणि ब्ल्यू बेल्ट नाहीये. धनुर्विद्याच आहे सर्टिफिकेट. त्याच आहे. हा, -30 kg मध्ये खेळायची मी. म्हणजे माझं आहे ना 30 कमी वजन होतं ना, तेव्हाच आहे. जुदोचं आहे हे पण. जुदोचं आहे. स्टेट लेवलचं आहे. आर्चरीचं आहे. कुठे खेळायला गेली होती? बुलढाण्याला. बापरे. हे पण त्याच आहे. सेकंड प्लेस आली होती -30 मध्येच. जुदो. आणि हे जुदो 35 मध्ये. अरे इकडे किती सर्टिफिकेशन आहे? धनुर्विद्या म्हणजे आर्चरी. हे पण आर्चरी. आर्चरी. हे काय? राज्यस्तरीय ग्रामीण धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा. -40 ओपनच्या स्पर्धा आहे. जेव्हा म्हणजे जुदो 40च्या मध्ये होते ना तेव्हा. 40चं. तू वजन नको सांगू आम्हाला, आम्हाला कळतंय. हे ग्रीन बेल्टचं आहे. कराटे. कराटे. ब्राऊन बेल्ट कराटे. आर्चरी. ड्रॉइंगची स्पर्धा. एलिमेंटरी. हा,
हे इंटरमिजिएट. आर्चरीचे धनुर्विद्या. काहीच मी लहानपणी आहे ना, खूप लहानपणी मी पण ह्याच शाळेत होतो. म्हणजे आरोही आणि मी एकाच शाळेत होतो, बट आम्हाला माहित नव्हतं. 4थीला होतो तेव्हा ती 1लीला होती. कराटेचं आहे, हे जुदोचं आहे, हे जुदोचं आहे, हे आर्चरीचं आहे, हे आर्चरीचं आहे. नाही आर्चरीचं नाही ते. हे काय खेळ प्रकार? कंपाऊंड म्हणजे आर्चरी. हा का? जुदो, हे दांडिया, हे नंतर काय प्रावीण्य प्रमाणपत्र कशाचं आहे? शालेय क्रीडा स्पर्धा. हे काय? ते पण आर्चरी. आर्चरीचं आहे. हे कराटे, हे MSCITचं आहे का? सॉरी, आर्चरी का? हा आर्चरी. बापरे बाप बाप बाप, हुशार होती का तू? म्हणजे आहेस अजून पण. आरोही तुझ्याकडं किती सारे सर्टिफिकेशन आहे स्पोर्ट्सचे, त्याचे परत आर्चरीचे, जुदोचे, कराटेचे, ट्रॉफीज किती आहे, मेडल किती आहे, किती न्यूज आर्टिकल आहे. तू या सगळ्या गोष्टींना सोडायला नसतं पाहिजे. कंटिन्यू करू शकत होती तू हे पण आणि ते पण. अरे मला लय म्हणजे स्टॅमिना कमी पडायचा, असं एनर्जी लो होऊन जायची माझी लगेच. नाही बट जाऊ दे. आता करू शकते का तू? आता करू शकते. मग कर ना. परत करू. लावून देऊ का तुला कराटेचे क्लास? लावून दे. खरंच ना, सिरियसली विचारते. लावून दे ना, पण आता मी सर्व विचारले. हर्षद आणि तू जात जा. हर्षद तू पण आरोही दिदी सारखे असे मोठे सर्टिफिकेशन मिळव आणि मग असे बेल्ट भेटतील तुला. काय माझी ना एक बुक पण होती कराटेची. मम्मी ती बुक भेटली का ग? इतकी सुंदर की ठेवलेली होती ना मी ती बुक. म्हणजे थेरी पण राहते ना कराटे मध्ये, तर ते साठी ना मी एकदम छान बुक लिहिलेली होती. आले तुझी बहीण आवडी कराटे बिराटे खेळती, जुदो खेळती आणि तू काय मोबाईल मध्ये गेम खेळतो. हा, तू पण फिजिकल ऍक्टिव्हिटी स्ट्रॉंग ठेव ना. फिजिकल ऍक्टिव्हिटी करत जा ना, काहीतरी फिजिकल गेम्स खेळत जा. काय रे येसू, तू पण मोबाईल सोडून दुसरं गेम खेळत जा ना. त्याला पण शिकव ना जरा. मग त्याला लावायचं आहे कसलं तरी क्लास लावून द्यायचंय त्याला. तर आरोहीचे ना आता लहानपणीचे फोटोज वगैरे पण भेटले. हे बघा, आरोही लहान होती ना तेव्हा अशी होती. ही कोण आहे माहिती का? आरोहीची मम्मी. हो, तुमचे फोटो रिव्हील करतोय मी. ए मम्मीची लग्न पत्रिका, मम्मी पप्पाची लग्न पत्रिका. तुमचा फोटो रिव्हील करतोय. हे बघा, असे मॉडेल सारखे फोटो काढत असते का? वय झालं तुमचे केस पांढरे झाले आता. अरे तो आधीचा फोटो आहे. आधीचा नाही, आता काढलाय. खोटं नका बोलू, 3-4 महिनेच झाले. वाटतंय का बाय? याच्यात नाही वाटत आहे. आता वाटतंय पण जा आवरून आहे ना. रेशू म्हातारी झाली तुझी मम्मी. जेव्हा या म्हणतो ए ऋषी, मम्मी पप्पाची लग्न पत्रिका बघ ना. अरे बाप, अजून जपून ठेवली का? भूपेंद्र, कीर्ती. अरे वा. आता लाडक्या बहीण योजनेला काम आली काय? नाही, बट बंद झालं त्यानंतर. पहिले ऍड करावं लागत होतं ना वाटतं. नाही ना, लग्न पत्रिका लागत होती का? बरीच सांभाळून ठेवली आहे. थांब नाव बघू दे कोण कोणाचे. तुझं नाव आहे का बघ बरं का किलबिल मध्ये? तुझं नाव नाहीये का आरोही? आमच्या मम्मी पप्पाच्या लग्नाला यायचं. हा नाही टाकलेलं? तुला बोलवलं नव्हतं वाटतं? ए मम्मी, कोणाला टाकलेलं नाही का लग्नाला यायचं? नाही ना, ही पप्पांकडची आहे ना म्हणून. काय हो, आरोहीचं तरी टाकायचं ना ऍटलिस्ट नाव. आणि मग तुझ्याकडच्यांना कोण? माझ्याकडची पत्रिका नाहीच आहे. काय माहिती का? तर आरोहीचे बघा लहानपणीचे फोटो. ए आरोही, दाखव ना आम्हाला फोटो. कोणी पाहिले होते तुम्ही हे फोटो? हा, बट आमच्या ऑडियन्स नव्हते बघितले ना. बघितलेले. बरं ठीक आहे, तर स्पीड मध्ये दाखव मग. बघा, हे बघा आरोहीचे लहानपणीचे फोटोज. छान दिसते तू. पण हे कोण आहे बाजूला? हा येशू वाटतं. येशू पाडाशाच्या घराचा फोटो या. हे बघ फोनवर बोलताना. बापरे, हा पहिला बर्थडे ना ग. फोन बघ ना, तो असा फोन होता सर्वात पहिला तो. ए हा पहिला बर्थडेचा फोटो आहे ना. येणे बघा, अपना टाइम आएगा. कब आएगा तेरा टाइम? हा दुसऱ्या बर्थडेचा आहे बघ. हो का? ही आरोहीची मावशी आहे. ही आरोही, ही आरोही. हे कोण आहे आरोही? ती दीदी आहे. हा का? तिचं लग्न झालं असेल आता. लग्न, तिला लेकरं झाले 2. बापरे. ही आरोही, ही आरोही, ही आरोही, हा आरोहीचा भाऊ. ही आरोही, हा आरोहीचा भाऊ. आरोही कुठे? इकडं. ही तर आरोही, आरोही, आरोही. हेअरकट वरून ओळखून घेतो तू वाटतं. नाही नाही, फेस कट लगेच लक्ष देऊन जातं ना. ही आरोहीची बहीण लावण्या. याची गंमत सांगू का? हा, आम्हाला आहे ना घरी काष्टच घालता येत नव्हता. मग एक त्या काकू होत्या ना, त्यांच्याकडून घालून घेतला. आणि जसं शाळेत आलो तसं माझंच गाणं समोर चालू होतं. मग काय तसंच पचका मोहे झाला. मोहे. आरोही याच्यातलं विचित्र दिसते तू. त्या कोण बघत होत्या? आयुष्यू. ही आरोही. आरोही
आरोही आरोही याच्यात कुठे आरोही आरोही ही आरोही आणि ही कोण आहे? लावू लावण्य आहे का? गणपती हा, बाप्पा गणपती. जवळचा फोटो. भरपूर मोठा गणपती बसत होते ना पहिले पण. बेल्ट घेताना PSI होते. मग म्हणून तू घाबरलेली वाटते इथं. हसतच नव्हते. अरे इतकं विचित्र हसायचे ना मी छोट्यापणी. अजून पण मी ऐकायचं हसलं ते. माझं दादा तोंड बघ त्याचं कसं झालंय. आकाश दादा एक तो हर्षल दादा आहे तो. तुझी मम्मी पप्पाचे पण तोंड बघ झाले. फट फुटला होता. हे बघ, हे कोण आहे? हे कोण आहे? हे तुझी मम्मी आहे? बापरे. बापरे मॉडेल आरोही. हे बघ पिकनिक. भरपूर फोटो आहेत आरोहीचे. बापरे बापरे बाप. हे बघा माझे तर किती सारे फोटो होते. हे येड्यानी खाऊन टाकले हर्षदनी. त्याला लहानपणी तीच आवड लागली होती फोटो खायचे. हा पण किती छान आहे मम्मीचं आणि माझं. आरोहीचे ना सगळे लहानपणीचे फोटोज पण दाखवले मी आता बऱ्यापैकी. हे बघा एक मिनिट. बघा आरोही कशी दिसायची. कशी दिसते त्यात विचित्र. दाखव. हे बघा हे बघा कशी दिसते. आरोहीच्या गॅदरिंगचे फोटो. आरोहीचा हा फोटो बघा ना कशी दिसते. कशाला फाडून टाकते. चांगले नाही का आठवण. भारी होता पण तोंडच घाण आलेलं आहे तिच्यात. कशी लेग पीस. आणि ना हा आरोहीच्या मम्मीचा फोटो आहे लग्नाच्या आधीचा. तेव्हा तू तुझ्या मम्मीला बघितलेलं होतं का लग्नाच्या आधी? बघितलं होतं. बघितलं नाही का? आरोही बाकीचे फोटो कुठे तुझे? एवढेच फोटो आहे. हे माझ्या डोळ्यात चेक केलेलं ते पण सांभाळून ठेवलंय. आरोही किती वेळची भूक लागली होती की नाही बिर्याणी? झाली ना लय भारी झालेली. मस्त वास येतो एकदम भारी. मला आता खूप जास्त भूक लागली. चलो हर्षद येशू हात धुवून घ्या चला. तर आरोहीची मम्मी ना या ठिकाणी बिर्याणी देते. त्यांनी लय उशीर केला. मला म्हणे 6:30 बनवून ठेवलंय म्हणे. हा आणि 9 वाजवले. मग आरोही टाइम दाखव. हे बघा 9 वाजून 4 मिनिटं झाले. हर्षद तर आता डुलक्या खायला आलता थोड्या वेळाने. झोपले असते येशून ते दोघं. घरी तर काही झोपत नाही इतक्या लवकर. शांतता होती नाही तर जरा त्याला झोप लागत होती. तर या ठिकाणी आता माझं जेवण झालंय आणि आरोहीचं आहे ना अजून हळूहळू जेवण चालू आहे. आरोही आवर वेळ होईल आपल्याला. आमचं जेवण झालंय ना. पोरांचं काय खेळणं चालू आहे काय माहिती. काय खेळताय रे? OX. म्हणजे एक्सो. एक्सो का? ऐ भेटून घे का मम्मीला. परत रडू नको बर का. ऐ भूत बघितलं म्हणू नको. बघून घ्या आता प्रत्यक्षात. अगं भूतच तुझ्या सोबत राहत नाही आता घाबरते. तिने काल आहे ना स्वप्न बघितलं म्हणून तुम्हाला भेटायला घेऊन आलो मी. भेटून घे बर का. परत म्हणू नको की घरी नेलं नाही म्हणून. सोबत राहते आणि भूताला घाबरते का तू? भूतांसोबत राहिली असते भूताचं स्वप्न कसं काय पडलं असतं. पण होती असं मला आठवते. तुला सांगत होते मी मम्मी तिच्यात भूत आहे. तू ऐक माया की काहीतरी नाव म्हणत होते मी. तिच्यात माया आहे हा. आणि तू ना विश्वासच करत नव्हती. हा नाही ग तसं काही नसतं. ती हलणारी डॉल आहे हरणारी डॉल आहे. मग ना नंतर ती ना ऑटोमॅटिक डोळे अशी करायची मान अशी करायची. मग मी तुला दाखवलं. मग तुम्ही सगळे घाबरायला लागले होते. मग त्याच्यात भूत होतं. या भूताने चालली होती ती डॉल. या भूताने मार्केटमध्ये गेला आणि बिनकामाच्या वस्तू जसं असतं ना तर घरात ठेवायसाठी ना न्यू शोपीस म्हणून त्या बाहुल्या आणल्या होत्या. त्या एका बाहुलीमध्ये डॉल असेल ती. नको बाबा मला आज पण झोप नाही. आरोही भेटून घे का थांबतीये? झालं भेटून झालं चला. नाही तू ना हर्षद सायकलवर आहे मी जातो त्या गाडीवर. अरे तिला माग बसायला नाही ना. हा काय एकच जण बसतो वाटतं. तिला मागचं सीटच नाहीये. चलो नाही होणार. आरोहीची मम्मी म्हणती मी उचलून दिली असती गाडी. उचला बरं. हा स्टँडची काढून दाखवा तिला. हा स्टँड वरून काढून दाखवा फक्त. काढून तर दाखवा. चलो काहीच या ठिकाणी ना 10 वाजले आम्हाला निघता आणि भरपूर अंधार लागणार आहे. खूप शांततेचा रस्ता राहणार आहे आणि मजा येणार आहे नाईट ड्रायव्हिंगला. रस्ता शांत पण राहील ना त्याच्यामुळे आपल्याला ते गाडीचे लाईट पण लावता येईल. ते एक बेनिफिट आहे. कारण हा जो गाडीचा ओरिजिनल वाला लाईट आहे ना तो असा लांब पडतो बट जवळचे गड्डे वगैरे ना जास्त दाखवत नाही. त्याच्यामुळे हे ॲडिशन करून खालचे लाईट मी बसून घेतले होते. लाईटचा जो बेल्ट आहे ना तोच निघून गेलाय.
तो बेल्ट एकदा बसवून घेऊ. हा आता टाईट बसलाय तो बेल्ट. तो काय होतो माहिती का, निघून जातो. त्याला आहे ना वेगळी मेथड लावायची, बट त्या मेथडने ना मला लवकर काढता येत नाही हेल्मेट, त्याच्यामुळे मी त्या मेथडचा जास्त यूज नाही करत. असं आहे ना नाईटला कुठेतरी फिरायला जायचंय मला, काय मज्जा येईल ना, कारण गाडीला आता पॉवरफुल लाईट पण आहे. म्हणजे ना असं चांगला रस्ता नाही पाहिजे, थोडा खराब रस्ता पाहिजे, असा अंधाराचा जंगलाचा, मग अजून मज्जा येईल. चला आता लवकर लवकर जाऊया घरी. फायनली आलोय घरी आणि आता खूप जास्त झोप येते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी चॅलेंज ठेवलेलं आहे. त्या चॅलेंजमध्ये तुम्हाला भेटणार आहे ब्रँडेड स्मार्ट वॉच. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट करायचंय व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि जिंकायचे ब्रँडेड स्मार्ट वॉच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.